बिल्वपत्रं समर्पयामि कालार्कभोगपुष्पाग्रं पुष्पं समर्पयामि अलङ्कारार्थे अक्षरं समर्पयामि शान्ताय नमः घण्टाय नमः कर्मसाक्षिणीदेवताभ्यो नमः स्वर्णरूपदेवताभ्यो प्रार्थना कुर्वन् नमस्काराय नमः करोमि कलशमध्ये किञ्चित् हरस्वरूपा मोहनादिदेवताभ्यो नमः हरिद्रापूर्णं सहितं कुङ्कुमदायकं श्रीदेवीतं प्रति उपस्थितांचं स्वागत करते। मान्यवरांचं स्वागत आता आपण करायचंय। त्याच्या आधी मी प्रभाताईंचं अभिनंदन करते मनापासून। स्वप्नशिल्प या वास्तूतून आज आपण मोठ्या वास्तूमध्ये आलो आहोत, त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करते। सर्वांनी टाळ्या वाजवा कृपया। प्रभाताई आता मान्यवरांचं स्वागत करतील। आणि त्यांनी माहेर निर्माण केलं। प्रत्येक स्त्रीला माहेर हा अतिशय हळवा कोपरा असतो आणि खरोखर प्रभाताईंकडे गेल्यावर आपल्याला इतका जिव्हाळा मिळतो, इतका आपलेपणा मिळतो। आणि ते त्यांनी छोटंसं जे रोप होतं ना, त्याचा सुगंध इतका पसरलाय। इवलासा मोगरा होता आणि त्याचा मोगऱ्याचा गंध इतका पसरलाय की स्वप्नशिल्पमधून आज आपण एका खूप चांगल्या रिसॉर्टमध्ये आलोय। खूप मोठी भरारी घेतली आहे त्यांनी। हा त्यांचा जीवन प्रवास बीना देवधर एका ओळीमध्ये वर्णन करून सांगते आहे।
खूप आता प्रभाताई पण गातात, पण प्रभाताईंच्या वतीने वीणा आज गायली आणि सर्वांच्या पर्यंत त्या भावना पोहोचल्या. तरी सुद्धा अशी मी त्यांना विनंती करते, जी घेतली आहे त्याबद्दल त्यांना काही सांगायचं आहे, तर मी आज त्यांना विनंती करते. आणि उपस्थित माझा स्नेही संग्रह आणि खरोखर कुठून आल्यात मला शब्द आज सुचतील की माहीत नाही. कालपासून रात्रीपासून प्रयत्न करत होते, पण सगळ्यांचे मनापासून आभार. माहेरवाशी खरी आई. माहेर म्हणले की आईची आठवण येते. माझ्या आईचे संस्कार माझ्यावर आले आणि आईवडिलांचं स्मरण करून, स्वामींना नमस्कार करून, थोरा मोठ्यांचे सासर माहेरचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मी माहेरवाशिणी सुरू केलं. आणि खरोखर 2-3 वर्षामध्येच इतकी मोठी भरारी घेईन असं मला कधीच वाटलं नव्हतं. 4 वर्षामध्ये आपल्याकडे कमीत कमी जास्तीत जास्त 20,000 महिला आपल्याकडे येऊन गेल्या. सगळे सोहळे आपण केले. कोरोनामध्ये आपल्याकडे लग्न सुद्धा झाली. एका गरीब मुलीची ओटी भरली, तिचे लग्न आपण करून दिलं. इतकं छान वातावरण माहेरचं म्हणजे सुरू होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि संकट पण खूप आली, पण कदाचित स्वामींनी ती संकट एवढ्यासाठीच दिली होती आपल्याला की आत्ता मला वाटते की खरंच हे घडणार होतं की मुलाला जन्म न देता आज मला आईची भूमिका स्वामींनी दिली. आणि ते माझं मातृत्व नक्कीच मनापासून बाहेर पडणार प्रत्येकाच्या बाबतीत. कधीच म्हणजे मला असं वाटतं नाही की आपण म्हणतो की आपल्याच मुलाला जीव लावला पाहिजे, असं बिलकुल नाही. आता मूल नाही, मला याचं दुःख कालही नाही, आजही नाही, उद्याही नसेल. कारण माझ्या मिठीमध्ये आता सगळ्या असंख्य माझ्या मैत्रिणी असतील, असंख्य मैत्रिणी असतील. माझे माहेरवाशिणी ज्या लताताई आहेत, सुरेखा आहे, रुपाली आहे, मेघना आहे, मोनिका आहे, सकाळी 15 वर्ष काम करणारी माझ्याकडे लता आहे. अशा माझ्या ज्या माहेरवाशिणी त्या माझ्या आत्ता मिठीत आहेत आणि आयुष्यभर त्यांच्या मदतीला मी धावून जाणार, हा शब्द माझा त्यांच्यासाठी असेल. आणि म्हणून आपण ही माहेरवाशिणी घडली. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आज मी उभी राहिले आणि अशी साथ तुम्ही मला जन्मभर द्याल ही मी तुमच्याकडनं आशा करते. आणि पुढचा आपला उपक्रम असेल, मला बोलायचं खूप होतं आणि आता माझ्याकडे मदतीचे हात तर म्हणाल की पुढे कशी काय आली. एक तर सर्वात प्रथम आईची आशीर्वाद, माझ्या मोठ्या बहिणीची मदत आणि सुवर्णा जोशी आज आपले प्रमुख पाहुणे आहेत. सुवर्ण आणि पहिला चेक 1 लाखाचा काय व काय पैसा अजिबात हात नव्हतं. तू कर सुरू माहेर, काय मी आहे ना, न विचारता तिने माझ्या अकाउंटला 1 लाख रुपये टाकले. 2020 सालची गोष्ट. सोपं नाही आहे. ते पैसे तिने मागितले पण नाहीत, मुद्दाम सांगायचं वाटतं, पण मी ते परत केले, तो भाग निराळा. पण त्या 1 लाखावर ही सुरुवात झाली माहेरवाशिणीची. पैसा लागतोच, सगळी नाटकं करता येतात, पैशाचं नाटक नाही करता येत. त्याच्यानंतर असंख्य जे मदतीचे हात सुरू झाले, ती माझी मोठी बहीण आहे. आता स्मिता लोंढे यांनी, त्यांचा तर फार मोठा सहभाग आहे. चित्रा गायकवाड आहे. उषा तर कायमच मदतीला असते. काय आणायचंय सांग मला. 2च वर्ष झाले भूमा मला शोधत आली इथपर्यंत. मला वेळ नसताना, मला तुला भेटायचंय म्हणलं, वेळ नाही तर खरंच आली दुसऱ्या आठवड्यामध्ये. त्या दिवसापासून ती माझ्या सोबत आहे, ती आजपर्यंत. म्हणजे मी तर ती मला तिच्या भूमिकेत आई म्हणते, पण मी तिच्या भूमिकेत माझी आई बघते, खरंच सांगते. अशा असंख्य मैत्रिणी इतकी मी किती नावं घेऊ. इतक्या जीव लावणाऱ्या मैत्रिणी मिळाल्या, माझी काळजी घेणाऱ्या मैत्रिणी मिळाल्या. त्याच्यामुळे होतं काय, मी ते का थकायला नाही होत. तुम्ही आज म्हणता 66व्या वर्षी सुद्धा आम्ही 16 तास काम करतो. त्याचं कारण आहे की सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद माझ्यासोबत आहेत आणि तुमच्या सगळ्यांचे चेहरे माझ्यासमोर असतात. आणि आणखीन एक गोष्ट आहे, जेव्हा मी ठराविक लोकांना सांगितली अशी तारीख ठरली, तर वसुंधरा घाणेकर ह्या एक माहेरवाशिणीच आहेत. ह्या पण मला शोधतच आल्या होत्या. मी अँकरिंग करणार, मला बोलायचं. मला एवढा आनंद झाला, म्हणजे लहान मुलं कसं म्हणतं तसं मला वाटलं. खूप छान वाटलं. सगळ्यांनी तुम्ही हातभार लावला आणि आजचा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी उचलून धरलात. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि ही माहेरवाशिणी वर्षभरामध्ये आता पुढचं स्वप्न आहे की माझं सिनियर सिटीजनसाठी मला काहीतरी करायचं आहे. आपण 20 गुंठ्याचा प्लॉट ठेवलेला आहे. आणखीन एक सांगावं असं वाटतं, आपण आज जे बघ अनंता, या पुढे अनंता रामचंद्र तामणे. आणि मी ह्या प्रोजेक्टसाठी अक्षरशः माझी राहती वस्तू विकायला काढली होती. टोकन पडणार तेवढ्यात दादा मला म्हणाले, नका विकू मॅडम, तुम्ही आपली जागा आहे, मी तुम्हाला देतो. आज 1.5 एकर जागा त्यांनी फक्त माहेरवाशिणीसाठी दिलेली आहे. आणि उरलेल्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा ते माहेरवाशिणीसाठीच करणार आहे. पण
ही सगळी जागा त्यांनी आपल्यासाठी दिलेली आहे. हा मोठा सहभाग त्यांचा मला आहे, म्हणून आज आम्ही उभं राहू शकलो. आणि 10 महिन्यामध्ये दिवस रात्र त्यांनी त्यांच्या सहकार्याने मदत केली. खूप उपकार आणि खूप आभार आहेत त्यानंतर तुमचे. आणि असंच काम करून दाखवूया आपण लोकांना, की लोकांचा विश्वास आपल्याला मिळवायचा आहे. खूप धन्यवाद. खूप काही कोणाचं राहिलं असेल तर माफ करा, मला आज बोलायला सुचत नाही आहे, पण माहीत नाही. खूप स्वामींनी मला आज सावरलंय. काल आमचं बोलणं झालं होतं. बोलतील त्या 5 मिनिटांनी. काल आमचं अगदी असं बोलणं झालं की स्वामींनी जी काही माझी परीक्षा घेतली आतापर्यंत, अतिशय खडतर परीक्षा त्यांनी घेतली, पण स्वामींनी त्यांना परीक्षेमध्ये पास केलं, उत्तीर्ण केलं डिस्टिंक्शनमध्ये. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की हिच्या हातून हे कार्य व्हायला हवं आणि त्यासाठी ती आणि आज हे खरं त्या बोलणार होत्या, त्यांच्या वतीने मी बोलते. आणि आज माहेरवाशींचं नवीन पर्वाचं उद्घाटन ज्यांच्या हातून झाले ते नीरेन आपटे सर. फक्त मुलाखत माझी त्यांनी करोनाच्या काळामध्ये मोबाईलवर अर्धा तास मुलाखत घेऊन माझं पूर्ण आयुष्य त्यांनी लेखनामध्ये लिहिलं. आणि तोच आज लेख माहेरवाशींचा जगभरात पसरतोय आणि त्यांच्याचमुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली. भारतातलं पहिलं माहेरघर जो लेख फिरतोय सगळीकडे तो सर तुमच्यामुळे. खूप धन्यवाद खरंच. आणि खरंच त्यांच्यामुळे पसरलंय सगळं. आणि मला एवढा आनंद झाला की त्या आज उपस्थित होते आणि त्यांच्यामुळे आपलं उद्घाटन झालं. खूप खूप धन्यवाद. मेघाताई, लक्ष आहे माझं. खूप साऱ्या बोलल्या त्या, काही वाक्य राहिली असतील, काही नावं राहिली असतील, पण त्यांच्या वतीनं मीच माफी मागते, कारण त्यांच्या भावना इतक्या भरून आल्यात की ते काय काय बोलतील समोर दिसल्यावर ती आठवण आली, अरे ह्याचं बोलायचं राहिलं, असं होत आहे त्यांचं. आणि खरोखर मनापासून त्यांनी हा उपक्रम केलेला आहे. आणि आता आपल्याला सतीश आणि स्मिता लोंढे पण येतील, त्यांची आपण वाट बघूया. पण त्याआधी मी विनंती करते की शुभेच्छा फक्त अनंत सर आपल्या घरचेच आहेत, फक्त त्यांनी माईकवरून शुभेच्छा द्याव्या. नमस्कार सर्व आलेल्या पाहुण्या, माझ्या बहिणी, त्यांचे मी खूप खूप आभार मानतोय. अशाच येत जा, असं तुमचं पाहुणचार आम्ही करू. खूप खूप धन्यवाद. आता उषाताई काळे यांना मी आणि आपले सगळे सहकारी, सगळे सोबती, सगळ्यांचे खूप खूप म्हणजे खूप आभार. कारण प्रभाची सुरुवात जी झाली त्या सुरुवातीच्या दिवसापासून ते आजपर्यंत आम्ही एकत्र आहोत म्हणायला हरकत नाही. जमेल तेवढीच मदत होते. पण प्रभाचे जे कष्ट आहेत ते कष्ट अगदी करोनाच्या आधीपासून मी बघितलेले. करोना काळामध्ये तिला कुठल्या कुठल्या कष्टांना कसं कसं तोंड द्यावं लागलं आणि तिचं कौतुक मला पण आहे आणि माझ्या मुलींना पण आहे. कौतुक महत्त्वाचं काय तर सकाळी बघा ती साडी नेसून आपलं अगदी औक्षण आणि पाय धुणे, सगळ्यांनी हा अनुभव घेतलाच असेल. आणि त्यानंतर लगेच 5 मिनिटात ती ड्रेस घालून आपल्याबरोबर एवढ्याच उत्साहाने त्याचं नाचणं आणि जे काय करते करमणुकीचं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरी जर पाहुणा आला तर आपल्याला ते कंटाळवाणं होतं. याच्या मागे तिचं नातं फक्त माणुसकी या नात्यावर आज तिने 64 वर्ष वयाचे पूर्ण केले आहेत, तरी तिच्या उत्साहामध्ये काहीही फरक पडलेला नाही. ती जरी दमली असेल, बरं नसेल आणि मी जर फोन केला, नाही गं उषा काही नाही, थोडीशी सर्दी झाली आहे पण उद्या बस भरून बायका येणार आहेत, म्हणजे अक्षरशः 3 ग्रुप देखील ती मॅनेज करते. आणि हे सगळं जे आहे मदत आहे, पण महत्त्वाचं म्हणजे एक खांबी तंबू आहे. सुरुवातीपासून अगदी पैशापासून ते आज ताब्यात जे काही आहे त्याची भयानक म्हणजे भयानक मेहनत आहे. आणि मी तिला ह्या शुभेच्छा देते की देव तिला असंच मजबूत ठेव आणि असंच ती सगळ्यांचं माहेरपण करत राहो आणि सगळ्यांच्या शुभेच्छा तिला मिळत राहो. धन्यवाद. आणि पुढची महत्वाची गोष्ट अशी की आणि त्यामुळे कोणत्याही कार्याच्या पसंतीमुळे नेहमीच उभारी येते आणि ती आपल्याला उभारी दिसतेच आहे. माहेरवाशी आणि प्रभाताई शिर्के हे एक अतूट नातं आहे. एकाच ठिकाणी मी अंजलीनगरमध्ये राहतो आहे
कित्येक वर्षाचं हे नातं वृद्धिंगत होत गेलेलं आहे. अगदी पहिल्यापासून त्यांची तळमळ धडपड आणि जे काय साम्राज्य आता माहेरवाशिणी जी उभी राहिलेली आहे त्याचा मी साक्षीदार आहे. कशा परिस्थितीतून त्यांनी किती खडतर प्रवासातून ही संस्था उभी केली आणि सर्व मुलींना म्हणजे ते सर्व ती आई आहे, सर्वांची आई आहे, ते सिंधुताई आहे. त्यामुळे खूप सर्वांचं माहेरपण तिने केलेलं आहे आणि खूप म्हणजे मनाला एक उभारी येते आमच्यासुद्धा काहीतरी आपण असं कार्य करू. मी एक संस्था चालवतो, इतर सामाजिक संस्थांवर काम चालू असतं, पत्रकार संघटनावर काम चालू असतं आणि आपणही त्यांना काहीतरी आपल्याकडनं मदत होत नसेल तर निधी प्रसिद्धीच्या माध्यमातून तर एक ते माझ्याकडे माध्यम असल्यामुळे मी ते काम नेहमीच करतो आणि यापुढेही करत राहीनच. आणि असेच त्यांची उत्तरोत्तर आता हे बघितल्यानंतर साम्राज्य एवढं उभं राहिलं खूप बरं वाटतं आहे आणि अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि या त्यांच्या माहेरवाशिणी संस्थेला मी भरभरून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद तिरपणकर सर. मला एक आवर्जून उल्लेख करायचा, अलौकिक हाल झाले त्यांच्या काव्यामध्ये. एका ओळीने सुद्धा जगाची तक्रार नाही, त्यांच्या हाल अपेष्टांची तक्रार नाही. ज्ञानेश्वरीसारखं काव्य आणि हा अलौकिक गुण फार कमी लोकांमध्ये असतो. सिंधुताई सकवाळांपणे पण तो गुण होता. तो घटक प्रत्येकाकडे असावा लागतो. आपल्याला 4 गोष्टी जरी मनासारख्या झाल्या नाहीत तरी आपण चाड्या लोकांकडे करतो. माझं असं झालं, पहिल्यांदा मी चाळीमध्ये राहत होते, मग असं झालं तसं झालं. आपल्याला सांगायला फार आवडतं की मी किती कर्तृत्ववान आहे. परंतु ही जी अलौकिक माणसं असतात ना ती काही वेगळी असतात. प्रभाताई त्यासारख्या आहेत. त्या स्वतःच्या अनेक संकटांमधून त्या उभ्या राहिल्या आणि एवढं मोठं अलौकिक त्यांनी काम केलं. मला असं वाटतं हा जो घटक आहे तो ज्ञानेश्वर, सिंधुताई सकपाळ यांचीच मला आठवण करून देतो. आणि त्यांना असं वाटतं मी काही मोठंसं केलं नाही हो, मी फक्त प्रेमाने वागते. इतके त्यांचे सरळ साधे शब्द असतात आणि त्या प्रेमातूनच त्यांची निर्माण झालेली मैत्रीण आहे भूमा. भूमा जेव्हा मला पहिल्यांदा भेटली ना तेव्हा मी म्हटलं कशी ओळख झाली. नहीं, मुझे ऐसे ही मिल गई रे और मेरा सब है ना वो भूमा के लिए ही है. म्हटलं हे एवढं प्रेम म्हणजे एवढं ऋणानुबंध आहे. मी मुद्दाम व्यक्त करते कारण मी आता भूमाला बोलायला सांगते पण तिला कदाचित मराठीमधून या भावना व्यक्त करता येणार नाहीत. म्हणून मी तुम्हाला प्रस्तावना करते की भूमाने तिच्यासाठी सर्वस्व दिलेलं आहे. इतकं प्रेमाने करते ना भूमा. हे सगळं डेकोरेशन प्रभाला काही बघायला लागलेलं नाही आहे. हे मी बघेन, हे मी करेन. कुठली एक गोष्ट तिला कमी अशी वाटली, शंका जरी आली तरी भूमा तिच्याकडे आणून उपस्थित करते. आज मी आता भूमाला निदान शुभेच्छा व्यक्त कर सांगते आणि 4 शब्द बोलता आले तर दुधात साखर. नमस्कार. हिंदी में बात करें तो चलेगा? मुझे मराठी आता है लेकिन आप लोगों को जैसा नहीं आता. आई एम अ साउथ इंडियन, ऑल्सो बॉर्न एंड बॉट अप इन मुंबई. ऐसा है ना, तो 4 अप्रैल 2023 ये दिन मेरे लिए बहुत इम्पोर्टेंट दिन है. उसके 4 दिन पहले मैंने प्रभा को कॉल अप किया था. किसी ने, मेरे थेरेपिस्ट ने मुझे बोला था ऐसे ऐसे है बुमा आंटी, आप वहाँ जाकर देखिए, समथिंग वेरी डिफरेंट, आपको अच्छा लगेगा बिकॉज आप इतना सोशल काम करते हैं. तो आई सेड ओके चलो. तो मैंने इनको फ़ोन किया तो मुझे मिलना है आपको. तो बोल रहे थे नहीं मैं बहुत बिज़ी हूँ, मेरा फ्राइडे सैटरडे संडे बहुत बिज़ी रहता. तो मैंने, इतना बिज़ी रहते हैं आप? हाँ मैं बहुत बिज़ी रहती हूँ. तो आप नेक्स्ट वीक आएंगे क्या? मैंने बोला उतना दिन मैं वेट नहीं कर सकती, मुझे मिलना है आपको. मैंने आपके बारे में इमीडिएटली सब यूट्यूब में सब पढ़ा, मुझे मिलना है. तो 4 अप्रैल 2023 वो दिन महावीर जयंती था. मेरी बड़ी बहन, उनके हस्बैंड और मेरी खास फ्रेंड रूबी डायस, वो सब इधर है अभी. वो सब हम लोग चारों मिलके आए. तो मैंने देखा बस मेरी मदर, मैं अनमैरिड हूँ तो 54 ईयर तक मेरे साथ मेरी मदर थी. मेरा सब कुछ मेरी मदर करती थी, कोई और नहीं करता था. मेरे मदर जाने के बाद मेरी बड़ी बहन मेरी माँ की समान है, इधर है शशि, इधर बैठी हुई है. तो शी वॉज टेकिंग केयर ऑफ मी. और तो लेकिन प्रभा को मिलने के बाद मैं कभी भी प्रभा को, मैं निर्लज्जम सदा सुखी बोलती हूँ. तो मैं बोलती हूँ प्रभा को
कि प्रभा को चांस ही नहीं दिया मैंने फ्रेंडशिप करने के लिए, करना ही पड़ेगा ऐसे हो गया, you know? तो चांस ही नहीं दिया, यानी उसका सुना ही नहीं मैंने बोला चांस नहीं है प्रभा, इट इज नाउ फॉरएवर, नाउ और नेवर, सो इट इज फॉरएवर प्रभा। प्रभा के लिए कैसा है ना कि मेरी माँ है, मेरी दोस्त है, मेरी सब कुछ है। मेरे माँ जाने के बाद मेरे अंदर उत्साह यानी बहुत कम हो गया था, यू नो, जिसके लिए मैं जी रही थी वो चली गई। तो फिर मैंने बोला ये सब प्रपंच है किसके लिए है? मैं मेहनत करती हूँ, इतना काम करती हूँ, 16-18 आवर्स काम करती हूँ, किसके लिए करती हूँ? इसके लिए मेरी बहन, बड़ी बहन, उसका शादी हुआ, उसका बच्चा है, छोटी बहन का शादी हुआ है, तो मैं अकेली रहती हूँ। मैंने बोला किसके लिए रखना है? तो मेरे में बहुत सारा चेंजेस आ गया। मैंने बोला वो कबीर का दोहा कभी भी मुझे याद आने लगा, वहाँ से क्या तू लाया बंदे, यहाँ से क्या ले जाएगा, मुट्ठी बांध के आया जग में हाथ पसारे जाएगा, नाम हरि का ले ले बंदे फिर पीछे पछताएगा। तो मैंने बोला सब कुछ यहाँ छोड़ के जाना है, इससे अच्छा है कि हम प्यार से रहें। हालांकि मेरे काम जो है ना, मेरे काम में मेरी फ्रेंड्स यहाँ बहुत है, मेरे लिए आए हैं, और प्रभा के मेरे जो फ्रेंड्स हैं वो प्रभा के फ्रेंड्स हो गए हैं, जबरदस्ती है वो सब, एवरीथिंग, स्वप्ना एंड असावरी दे आर हियर, जबरदस्ती हो गया वो। तो ऐसा है ना कि मैंने बोला ना आपको, मैं निर्लज्जम सदा सुखी, बिकॉज आई बियॉन्ड वर्ड्स, जो मेरा उसका संबंध है ये बियॉन्ड वर्ड्स है। उसके मन में कुछ आता है, मुझे बोलने के पहले मैं उसको फ़ोन करती हूँ, बाबा ऐसे करेंगे क्या? तो मुझे मैंने अब भी सोचा, तेरे मन में आ गया। सो देयर इज सम अम्बिलिकल कॉर्ड बोलते हैं, जो मदर और बच्चे के बीच में एक संबंध रहता है। मेरी माँ जाने के बाद मेरे लिए एक माँ जैसी दोस्त मिली, तो मेरा ज़िंदगी तो कुछ और हो गया है। तो मैं लुक फॉरवर्ड करने लगी, अभी कुछ तो करना है ज़िंदगी में, यानी किसी के लिए तो जीना है। अरे मेरे बहनों के लिए तो मैं जीती ही थी, लेकिन मैंने ज़िंदगी में बोला कि कुछ तो आगे करना है। तो मायर वाशिन के थ्रू मैंने सोचा प्रभा को मदद करूँगी तो कितने लोगों को मदद हो जाएगा। तो हमने जब ये लास्ट ईयर हमने सोचा था, प्रभा ने बोला बुमा मुझे, मेरा एक ड्रीम है कि स्वप्न शिल्पा जो मायर वाशिन है वो मेरा एक ड्रीम था। मेरा फाइनल ड्रीम लाइफ में है कि मैं फार्म हाउस में रहना चाहती हूँ। आई लाइक टू लिव इन ग्रीनरी। तो कुछ करना है बुमा, कुछ करना है, ठीक है। तो फिर अनंता को मिले, शी इंट्रोड्यूस मी टू अनंता। तो अनंता को तो आप पूछो, अनंता का मोबाईल इज फुल ऑफ फोटोग्राफ्स ओनली। अनंता आपण असं करूया, असं बांधूया, असं रोफ करूया, असं करूया, असं दरवाजा करूया, लाईक दॅट एव्हरी डे myself, Prabha and Ananta, we were exchanging mails and notes and things like that. And I am very happy, within 10 months, just forest, this has become a Mayurvashin now. This is only because of Prabha's will. मैंने बोला, इंग्लिश में बोलते हैं लीफ ऑफ फेथ, यानी उसमें फेथ था, स्वामी के ऊपर फेथ था और खुद के ऊपर फेथ था। वो फेथ, लीफ ऑफ फेथ के वजह से आज वो ये खड़ा कर सकी है ना। हमारा तो साथ ज़िंदगी भर रहेगा उसका, वो कोई प्रॉब्लम नहीं है। आखिर में एक चीज़ प्रभा कभी भी बोलती है, वो बोल के मैं मेरा भाषण में नहीं करना चाहती। प्रभा बोलती है ज़िंदगी में इंसान ने ऐसे काम करना चाहिए कि ऊपर वाला भी उससे प्रेम करना चाहिए। ये प्रभा का शब्द है, मेरा नहीं, प्रभा का है। तो उसकी वजह से इतना कष्ट दिया है, लेकिन प्रभा के ऊपर वाले की मेहरबानी और प्यार बहुत है। तो ये सब मायरवाशी ऊपर वाले की नहीं है, ऊपर वाले के अंश है। तो प्रभा, आई एम टेलिंग यू, नेक्स्ट टाइम इंशाल्लाह नेक्स्ट टाइम आएंगे, मे बी अनदर 1 year 2 year, फुल मायरवाशी रहेगा यार, फुल बंगलोज रहेगा। सो ऑल ऑफ यू कैन कम इन नंबर्स। आणि कभी बोलते ना प्रभा, आज ना आता 3 ग्रुप येतात, तुम्ही उद्या करणार का, परवा करणार का, नेक्स्ट वीक करणार का, तसं सगळं नाही होणार आतापासून। विल हॅव, लेट अस होप that Mayurvashin grows into a big organization and many people take advantage of the mother's love that she gives. She gives love, that is the only thing she gives.
and the fantastic food that she gives. Apratim food. Puran Poli is out of this world. Modak is out of this world. And Karanji, it has gone up to Canada. Aluvadi. So I tell her, Prabha, आता तू कमी करते. ती बोलली ती माझी लक्ष्मी आहे, मलाच करावं लागेल. So please enjoy today, and it is so nice. All of you are participating in her success. Wish her well. Thank you very much for hearing me. ठिकाणी जातो की तिथे स्वार्थी अप्पलपोटी माणसं आपल्याला दिसतात, पण इथे तुम्हाला जागा असेल तर तुम्ही आधी बसा असं म्हणणारे लोक इथे आहेत. म्हणजे योगायोगाने प्रभाताईने जी जोडलेली माणसं आहेत ती अशी सगळी सहृदय आहेत. आज स्वाती लोंढे आणि सतीश लोंढे खरं इथे बोलणार होते, पण त्याचा मी उल्लेख स्पेशल करते, मुद्दाम करते. एक दानशूर दाम्पत्य आहे, मुलुंडमध्ये दोघंही राहतात. प्रभाताईंना आज 25-30 वर्ष ते ओळखतात आणि त्यांनी प्रभाताईंना आता खूप मदत केलेली आहे आणि त्यांना ती अजिबात जाहीर करायची नाही, कारण त्यांच्या दृष्टीने तळपायाला आपण जे नाव लिहितो ते पुसून जातं आणि आपली मदत नेहमी तळपायावर करावी अशा वृत्तीचे ते लोक आहेत. आणि त्यांना प्रभाताईंनी पूजेला बसवलंय आज आणि त्यांना 4 शब्द बोलायची खरं विनंती पण मी करणार आहे, पण आता प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांना बोलायचं आहे म्हणून त्यांच्या वतीने मी एवढंच सांगते की स्मिता आणि सतीश यांचा जो मैत्रीचा छोटंसं रोप होतं त्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये हे माहेरवाशीण आहे, एवढं आपण ध्यानात घेऊया. आणि आता पुढलं मी शुभेच्छा देण्यासाठी आवाहन करते सुवर्णा जोशी, प्रमुख पाहुणे. नमस्कार. बरं झालं तेव्हा मला 1 लाख रुपये प्रभाला घ्यायची बुद्धी झाली. बँकेत किती रेट होता? 6% ते 8%. आज मला जवळजवळ 200% रिटर्न्स मिळतो. प्रभाने आता घेण्यापेक्षा दानाकडेही थोडंसं लक्ष द्यावं. आपण सगळ्यांनी तिच्या जोडीत जर दान टाकलं, तिला अशी कुठल्याही तऱ्हेची मदत केली तर ती माहेरवाशिणींना देईल, पण अशाच तिने तिच्यासारख्या आयुष्यात उभ्या राहणाऱ्या किंवा वेगळं काही करणाऱ्या एखाद्या संस्थेला, कुणासाठीही असू दे, लहान मुलं, वृद्ध, सामाजिक संस्था असेल, त्यांना दानी होईल ती अशीच लाखोनी दानी देईल एवढी ताकद तिला येऊ अशा मी सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देते. थँक्यू व्हेरी मच. त्याच्यासाठी 2 वाक्य मी सांगते जे आत्ता सुवर्णा म्हणली की इतकं प्रामाणिकपणे काम करूया की परमेश्वराला सुद्धा आपल्या प्रेमात पडावं असं वाटलं पाहिजे. ते माझ्या बाबतीत होतं. परमेश्वर सुद्धा भक्तांच्या प्रेमात पडतो. माझ्या वरती स्वामींचं मंदिर आहे. खोटं वाटेल, मला सकाळी 5:30 पासून बसेस लागोपाठ आल्यानंतर मला वरती जायला सुद्धा मिळत नाही स्वामींच्या दर्शनाला, परंतु स्वामींचा फोटो माझ्याही बेडरूममध्ये रूममध्ये. पण मी जे बोलते ते माझं स्वामी ऐकतात, हे मात्र अगदीच खरं आहे. आणि दुसऱ्याचं सुख बघण्याचं सामर्थ्य ठेवूया, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तिसरी गोष्ट, इथे आलं संपलं, इथे येऊच देऊ नका. दुःख कोणाला नाही आहे, प्रत्येकाला दुःख आहे. इतका सकारात्मक विचार करूया की मी ज्वलंत उदाहरण आहे तुम्हाला सांगते की औषधाची एक गोळी सुद्धा लागणार नाही एवढा संघर्ष आपण केलेला आहे की आपण जळता कोळसा ठेवला तरी आम्ही पाय ठेवू, काही होणार नाही आम्हाला. इतकं शरीर आता तयार झालंय. त्याच्यामुळे सह्याद्री वाहिनीचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आकाशवाणीवर मुलाखत झाली माझी वनिता मंडळमध्ये, त्यांचे मनापासून धन्यवाद की त्यांनी मला तो प्लॅटफॉर्म दिला की आज जगासमोर मी पोहोचू शकले. तिसरी गोष्ट, ज्या सोसायटीमध्ये मी स्वयंपाक सुरुवात केली ही मांगल्य सोसायटी मुलुंडची, की तिथून माझी खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली की 10 घरी मी तिथे स्वयंपाक करायचे. ती सगळी माणसं आहेत आणि त्या सगळ्या याचे साक्षीदार स्मिता ते लोंढे, त्यांचे भाऊ इथे आलेले आहेत, विनय आणि मैदादे. 2 मिनटं या ना, ते या तुम्ही 2 मिनटं, खरंच या. केला त्या सतीश लोंढे, स्मिता लोंढेचे यांचे रिलेटिव्ह, म्हणजे स्मिताचा भाऊ ना, स्मिता लोंढे यांचा बंधू विनायक बापट आणि मिसेस बापट. त्यांच्या सोसायटीमध्ये मी स्वयंपाक करते. माझं आयुष्य, पूर्ण आयुष्य डोळ्यांनी बघितलेलं आहे. खूप छान, खरंच छान वाटलं. बोलू नाही शकत, पण खूप खूप शुभेच्छा तिला पुढच्या वाटचालीसाठी. नीरेन आपटेंनी या माऊलीला जगन माऊली केलेला आहे. फेसबुकवर
ते भेटायला गेले आणि मग आमचा सिलसिला चालूच राहिला. आणि खरं सांगायचं तर जे आपण सगळे उपस्थित आहोत ते सगळे असेच सिलसिल्यामधले आहोत. म्हणजे जेव्हा मी विचारलं प्रभाताईंना की आपण व्यासपीठावर कुणाला बसवायचं, तर त्यांची लिस्ट झाली ती 50 लोक झाली. मी म्हटलं 50 लोकांना कसं व्यासपीठावर ठेवणार आपण, तर मग म्हटलं नाही आपण सगळ्यांना बोलवूया आणि मग त्यांचा आपण सत्कार करूया. इतकं त्यांना गोंधळ झाला की कुणाला बसवायचं आणि कुणाला नाही. आणि सगळे प्रेमळ, म्हणजे अनंत ताम्हाणेंनी खरं तर स्वतः जमीन देऊन केली, पण त्यांनी सांगितलं की नाही मी नसलो व्यासपीठावर तरी चालेल. भूमानी सांगितलं की जागा नसेल तर मी खाली बसीन ग प्रभा. मला खूप आश्चर्य वाटतं की प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळतं, त्याचं हे साक्षात उदाहरण आहे. आणि नीरेन आपटेंचं खास कौतुक की त्यांनी ते सगळं व्हायरल केलं. आपण आजच्या जमान्यामध्ये नावं ठेवतो फेसबुकला, व्हॉट्सअपला, पण त्याची चांगली फळं अशा रूपाने सुद्धा दिसतात, तेव्हा खूप बरं वाटतं. नीरेन आपटेंना मी विनंती करते की त्यांनी आज शुभेच्छापर काही बोलावं. पुरुषांना माहेर नसतं, पण प्रभाताईंनी मला हे हक्काचं माहेर मिळवून दिलं. मी थोडक्यातच बोलतो, त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो की हे माहेर वाशिण असंच फळत फुलत राहावं. त्यांच्यासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. काही उपस्थित कुलकर्णी लेखिका आहे, वय वर्ष 90. आज आशीर्वाद द्यायला स्वतः आली आहे. फक्त तिला इथे आणता आलं नाही, ती तिकडे बसलेली आहे सभागृहामध्ये. तर तिचं आणि नाही, मी तिची खरं मुलगी ज्योत्स्ना मुळावकर, पण आता तिची मुलगी सध्या प्रभा शिर्के आहे. आणि ती म्हणाली की माझ्या मुलीला मी जाणार आशीर्वाद द्यायला, तू मला घेऊन जाणार आहेस का, नाही तर ती मला येईल घ्यायला, असं तिला खात्री होती. आणि दरच वेळेला आम्ही आलो इथे की माझ्या आईला तिने अगदी लेकीसारखं प्रेम दिलेलं आहे. आणि त्यामुळे तिचे आशीर्वादपर शब्द मी वाचून दाखवते. आणि आमच्या मुळावकर कुटुंबियांकडनं माहेरवाशिणीला कायम करता सांगते की आम्ही त्यांच्या पाठीशी नेहमीच आहोत, सदैव आहोत, सर्व प्रकारे आम्ही मदत करणारच आहोत. आणि आईचे आशीर्वाद फक्त वाचून दाखवते. राखेतून उगवला फिनिक्स पक्षी, किती शब्दात करू कौतुका मी तुझ्या प्रभाताई. तेजस्वितेची फुले उधळते मी तुझवरी, पाहुनी तुझला हा बघ आज सूर्यही जरा लाजला. प्रत्येकाच्याच जीवनात थोडीफार सुखदुःख ही येतच असतात. आशाताई भोसले आपल्या गाण्यात म्हणतात, भोगले जे दुःख सारे मज हसावे लागले त्याला सुख म्हणावे लागले. त्यातलीच ही एक तेजस्विनी आपल्या समोर उभी आहे. तेजस्विनी, हसतमुख तेजस्विनी. संकटाची जी काही तिने तोंड दिलंय संकटांना, त्याला खरोखर तोड नाही. जगाची जी नेहमी स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी असते, स्त्री म्हणजे अबला, तर ते सगळं तिने धाब्यावर बसवलंय. आणि खरी तेजस्विनी ती उभी राहिली आहे. सूर आले जुळूनी तसा हा राजा राणीचा संसार चालू होता, सुखाने चालला होता. पण मध्येच मैफिलीत सतारीची तार तुटावी तशी मनात रंगवलेली सारी स्वप्न भंगली. दुःख असले पेलताना क्षण सुखाचा गंधार मात्र साथीला होता. त्यांच्या बासरी वादनाचे सूर मिस्टरांच्या ते त्यांच्या अजूनही मनात गुंजतायत. आणि ते किती वाद्य वाजवायचे आणि ते किती मोठे कलाकार होते. जो काही त्यांना सहवास मिळाला तो खूप सुखाचा होता. म्हणून आई म्हणतीये की जरी दुःख ती पेलतीये, पण तो गंधार अजूनही सहवासाचा तिच्या साथीला आहे. त्यामुळेच तर ती राखेतून उठू शिकली. आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्यांना मिळतंय, पण त्यांनी त्यांचं कर्तृत्व आधी गाजवलं म्हणून आपण साथ द्यायला पुढे आलेलो. तर हा आईला वाटतंय की हा राखेतून उठलेला फिनिक्स पक्षी आहे. जळत्या निखाऱ्यावरही कधी एक सुखाचं दुःखाचं नैराश्य आलं, पण तू तो निखारा आपल्या कर्तृत्वाने कायम प्रज्वलित करून दाखवलास. तुझ्या जीवनाला अमर्यादित कष्टाची जोड तू दिलीस. आणि म्हणूनच तू जागतिक स्तरावर आपल्या विक्रमाची माहेरवाशिणीची नोंद केलीस. त्याचं फलित म्हणून आजचा हा सुदिन तुझ्या आयुष्यात उगवला आहे. किती आदर्श नाव आहे माहेरवाशीण. सगळ्यांना माहेर देणारी ही माहेरवाशीण. तर आमचं हे आता हक्काचं गाव आहे माहेरवाशीण. आम्ही नेहमीच इथे येत राहू आणि तुझा आदर्श आम्ही आमच्या आयुष्यात ठेवू. प्रसाद कुलकर्णी कवी नेहमी म्हणतात, प्रेम म्हणजे काय असतं रे,
आपुलकीची ऊब मिळता सहज उतू जाय रे. तर आपल्या सगळ्यांकडनं उतू जात आहेत ह्या भावना, कारण हे प्रेम देणारी माऊली इथे आहे. तर धन्य जन्म जाहला आज तुला प्रभा भेटताना, अशा वेळी पाठीवर कौतुकाची शाब्बासकी द्यायला ही नलिनी आजी आज आलेली आहे. धन्यवाद. आता आपल्याला सगळ्यांच्या बद्दल परिचय सांगायला इतका वेळ उरणार नाही, तर मला चित्रा गायकवाड यांनी विनंती केलेली आहे की त्यांना ताईंबद्दल काही बोलायचं आहे. चित्रा गायकवाड. मला दीदीबद्दल खूप बोलायला आवडलं असतं, पण वेळेअभावी मी एकच मिनटं बोलते, थोडक्यात बोलते. सौ चित्रा गायकवाड प्रभाताईंची गेल्या 4 वर्षापासून लेक आहे. प्रभाताईंशी पहिल्याच फोनवर माझे सूर जुळले आणि परत एकदा लहान होऊन मी माहेरच्या अंगणात मनमुराद बागडायला लागले. मला माझे बालपण आणि समृद्ध माहेर परत दिल्याबद्दल स्वामींचे आणि प्रभाताईंचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. हॅलो, नमस्कार. आता सगळ्यांनी सगळं छान कौतुक केलेलं आहे. मी काय कौतुक करणार आहे? मी काय जे 2 शब्द लिहिले तेवढे फक्त वाचून दाखवते. ईश कृपेने सुयोग आला आनंदोत्सव साजरा करण्याचा. आता खरं म्हणजे ईश कृपेने माहीत नाही, पण प्रभाताईंच्या कृपेने मात्र आलाय. ईश कृपेने सुयोग आला आनंदोत्सव साजरा करण्याचा. बदलापूर शहरी सोहळा संपन्न होतो फार्म हाऊसवरील वास्तुशांतीचा. अभिष्टचिंतन करण्या येथे ब्रह्मवृंद आले. अभिष्टचिंतन करण्या येथे ब्रह्मवृंद आले. कृतज्ञतेची फुले अर्पण्या आप्त इष्ट दमले. शुभचिंतन करण्या जमला सुवासिनींचा मेळा. बदलापूर अंबे शिवगावी रंगला आज रम्य सोहळा. आप्त इष्ट मित्रमैत्रिणी प्रभाताईंचा परिवार. आप्त इष्ट मित्रमैत्रिणी प्रभाताईंचा परिवार. बघता वाटे भरला येथे सौख्याचा दरबार. प्रभाताई, तुमच्या पुरुषार्थाचा सहस्र रश्मी असाच विलसू दे. माहेरवासींमध्ये येणाऱ्या माहेरवासींवर तुमचे प्रेम माया अखंड राहू दे. प्रभाताई, तुमच्या अंगीचं मोठेपण नाही नुसतं तुमच्या वयात. प्रभाताई, तुमच्या अंगीचं मोठेपण नाही नुसतं तुमच्या वयात. ते दिसतं आम्हाला तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून. असो दिवस डोहाळे जेवण, वाढदिवस वा मंगळागौरीचा, तुम्ही मात्र उभा त्यांच्या पाठीशी दीपस्तंभ जसा. प्रभाताई, उत्तरोत्तर वाढत जाणारी तुमची प्रतिभा प्रकाशमान करो दशदिशा. ईश्वर चरणी हीच आमची सर्वांची प्रार्थना, सदिच्छा. धन्यवाद. थोडा गुच्छ खाली करा ना, थोडा गुच्छ खाली करा, गुच्छ खाली करा, थोडा खाली घ्या. हा त्यांच्या फेसवरती येतो. 1 मिनिट. तसं इथे बघा समोर, या कॅमेरा इथे 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 बघा. काय झालं, पण तरी मी मुलगी होऊ शकत प्रश्नच नाही. आता आपण माहेरवाशी आपल्या घराचं कौतुक करतोय. असतो सदाचार हा घराचा सुगंध असतो, तर समाधान हेच घराचं सुख असतं. समाधान हेच घराचं सुख असतं. इथे वेडे होण्याचे खूप फायदे आहेत. इथे वेडे होण्याचे खूप फायदे आहेत. शाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत. रत्नापेक्षा शहाणपण फार मूल्यवान आहे. रत्नापेक्षा शहाणपण फार मूल्यवान आहे. परिपूर्ण ज्ञानाची हीच खरी शिदोरी आहे. परिपूर्ण ज्ञानाची हीच खरी शिदोरी आहे. माहेरवाशीन सदैव आपली ऋणी आहे. सदैव आपली ऋणी आहे. धन्यवाद. आता असं नाहीये आणि त्यामुळं त्या शून्यातूनच निर्माण झालेल्या आहेत असं मी म्हणेन. तर त्यांचं माहेराचं त्यावेळेस त्यांच्या मनात होणाऱ्या ज्या भावना आहेत त्या भावना मी थोडक्यात सांगते. माहेर वाशिनचा हा थाट
माहेर वाशिनचा हा थाट प्रभाताईंच मन हे मान प्रभाताईंच मन हे मान सैरा वैरा पळतैर 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 खर खर सांग भल्या मानसा तुझ्या मनातलं सार कळतैर खर खर सांग भल्या मानसा तुझ्या मनातलं सार कळतैर माहेर वाशिनचा हा थाट माहेर वाशिनचा हा ताट प्रभाताईंच मन हे मान सैरा वैरा पळतैर 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 सांग भल्या मानसा तुझ्या मनातलं सार कळतैर जमाना कसला आला सारा जमाना कसला आला सारा कलियुग म्हणतात त्याला कलियुग म्हणतात त्याला नाती गोती समधी कोटी नाती गोती समधी कोटी तरुणपणात लय होती गोडी तरुणपणात लय होती गोडी आता साठीत वय सरतैर 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 खर खर सांग भल्या मानसा तुझ्या मनातलं सार कळतैर खर खर सांग भल्या मानसा तुझ्या मनातलं सार कळतैर सेवा घडू दे दिन दुबळ्यांची इच्छा आहे माझ्या प्रेमाची सेवा घडू दे दिन दुबळ्यांची इच्छा आहे माझ्या प्रेमाची स्वागत आहे त्यांचा आदर स्वागत आहे त्यांचा आदर अखंड गरजत राहो माहेर अखंड गरजत राहो माहेर असं देवाला साकडं घालतैर 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 खर खर सांग भल्या मानसा तुझ्या मनातलं सार कळतैर खर खर सांग भल्या मानसा तुझ्या मनातलं सार कळतैर माहेर वाशिन आमुची छान माहेर वाशिन आमुची छान प्रभाताईंचा आमचा सलाम प्रभाताईंना आमचा सलाम समाधानाचं घर हे आमचं समाधानाचं घर हे आमचं जगात अमर झालंय र झालंय र झालंय र खर खर सांग भल्या मानसा तुझ्या मनातलं सार कळतैर खर खर सांग भल्या मानसा तुझ्या मनातलं सार कळतैर प्रभाताईंच मन हे मान प्रभाताईंच मन हे मान सैरा वैरा पळतैर 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 खर खर सांग भल्या मानसा तुझ्या मनातलं सार कळतैर खर खर सांग भल्या मानसा तुझ्या मनातलं सार कळतैर धन्यवाद थँक्यू असेच फुलत जा ताईंना खूप खूप लाखाने प्रणाम त्यांच्या सेवेला धन्यवाद 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 मला सगळ्यांना अभिमानाची असेल आणि लक्षात राहण्यासारखी असेल आम्ही आज पाहुणे म्हणजे चित्राताईंच्या सांगण्यावरून इथे आलेलो आहे अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या वतीनं प्रभाताईंचं खूप कौतुक मगापासून ऐकतेय आणि हा अनुभव फक्त ऐकण्यासाठी आम्ही घेतोय कारण अजून आम्ही पुढे काय बोलणार कारण आम्हाला माहितीच नाही आहे आणि प्रभाताईंचं मी सुद्धा आर्टिकल वाचलं होतं माहेर माहेरचा अर्थ हाच आहे आईला अनंत नाव आहे तशी आईकडून मिळालेला हा आहेर आयुष्यभर आमच्या पुंजीत राहील आम्ही ती जमा करून ठेवू आणि तुमचा आनंद आम्ही खरंच नक्की अनुभवू आणि आमच्या अखिल भारतीय मराठा महासंघातून आम्हाला जेवढं काही करता येईल तेवढं नक्कीच आम्ही करू धन्यवाद खूप धन्यवाद खेळण्याचे होते वया अंगण
दाटुनी येता मेघ भरे आकाश उजळ माळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळा झिजे पायरी होऊन जन्म चंदना सारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झाका उंच उंच माझा झाका झुले उंच माझा झाका चांदणाचा भूल होती कोवळ्या पाऊली माप मी ओलांडले अन दूर गेली धातुकली आरतीत देवे माझ्या मंद ह्या व्रताची समयी तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई मीच ओलांडले मला सोबतीस माझा सखा येई कवेत आकाश झुले उंच माझा झाका त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झाका असे आगळे हे नाते ऐकही प्रभा सांगते बीज हे रुजे अंतरी जगण्याचे फूल होते अशा संसार गाण्याला त्याचा माझा एक ठेका त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झाका उंच उंच माझा झाका झुले उंच माझा झाका. कौतुक आहे आणि खूप सुंदर बिनाने गायलं. सगळ्यांचे कान अगदी तृप्त झालेले आहेत. आता आपल्या कार्यक्रमाचा अजून अर्धा भाग राहिला आहे. कृतज्ञता सोहळा आपल्याला भाग राहिला आहे. तर बीना देवधरकडे मी सूत्र देणार आहे. फक्त माझ्याकडून मी एक 4च ओळी म्हणते की प्रभाताईंना त्यांची ही भरारी सुद्धा कमी पडो. कुसुमाग्रजांच्या ओळी आहेत कोलंबासाच्या गर्वगीतामध्ये. अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला. समुद्राला सुद्धा किनारा असेल पण प्रभाताईंच्या कर्तृत्वाला किनारा नसो अशी मी त्यांना शुभेच्छा देते. आणि या प्रसंगी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी अभिष्ट चिंतन करते. आणि पुढील सूत्र मी बीना देवधरकडे देते. कृतज्ञता सोहळा प्रभाताईंच्या मनामध्ये साजरा करायचा आहे. पण काही लोकांना कदाचित भूक लागली असेल, कोणाच्या गोळ्या असतील, कोणाला डायबिटीस असतो, कोणाला काही पथ्य असतात आणि आपल्याला नंतर जागा पण मिळणार नाही. तर ज्यांना गरज असेल त्यांनी केटरर्सचा निरोप आलेला आहे की जेवण तयार आहे म्हणून. तर त्याचा आस्वाद घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते. ज्यांना शक्य आहे, ज्यांना जायचं आहे त्यांनी कृपया भोजनाचा आस्वाद घ्यावा. कृतज्ञता सोहळ्याचा कार्यक्रम आता सुरू होतोय. बीना देवधर. सरप्राईज आहे. तर आज आपण इथे सोहळ्याला तर आलेलोच आहोत. तर प्रत्येकाने उरलेल्या वेळामध्ये किमान एक तिथे सेल्फी काढून आपल्या डीपीवर किंवा आपल्या स्टेटसवर नक्की ठेवावी की जेणेकरून माहेरवाशींचं आणखीन चांगलं प्रमोशन होईल. प्रत्येकाने हे करायचं आहे. धन्यवाद. हातभार लावलाय किंवा त्या मैत्रिणी आहेत ज्या हितचिंतक आहेत किंवा ज्यांनी वेगवेगळ्या मार्गाने त्यांना मदत केलेली आहे अशा सगळ्यांची कृतज्ञता म्हणजे त्या सगळ्यांनाही इकडे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतायत आणि त्यांचे आभार मानतायत. तर मिनलताई मोरे ह्यांना मी
पाहिजेत. मला माहिती आहे सगळ्यांना भूक लागली आहे, पण जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या होऊ दे. काका या पुढे तुम्ही पण. ही माझी लेक आहे, आईच लेकीजवळ आली आता. एक मिनिट. दादा मोबाईल झाला असेल. मोबाईल जयंत गोपटे, आशाताई गजगे जर उपस्थित असतील तर त्यांनी
स्वतःच्या कर्तृत्वाने असामान्य ठरतो. सामान्य आर्थिक स्थितीतून गरुड झेप घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी प्रभाताईंचे जीवन मार्गदर्शन ठरावे. कळत नकळत महिला सक्षमीकरणाची व्याख्या व्यापक करण्याच्या योजनेत त्यांचा खारीचा वाटा आहे. नववर्षाच्या येण्याने विश्व अंबरी उजळू दे, सुखसमृद्धी आनंदाचे स्वप्न रंगांनी भरू दे, त्याच आठवणींना थोडा विसावा देऊ, नवीन या स्वप्नांनी उत्तुंग भरारी घेऊ. शून्यातून प्रेरणादायी जगाकडे नेणाऱ्या त्यांच्या या कार्यास मानाचा मुजरा. हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण